नांदेड येथील सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे साहित्यिक तथा विचारवंत दिगंबर चिकाटे यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित लिहिलेले व निर्मल प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सम्यक संबुद्ध या महानाट्य पुस्तकाचे प्रकाशन नांदेडच्या सहयोग नगरातील माता रमाई आंबेडकर बुद्ध विहारात पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक विश्वास वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक जगदीश कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या प्रकाशन सोहळ्यात मंचावर नगरसेवक साहेबराव गायकवाड, साहित्यिक भीमराव राऊत, भगवान अंजनीकर, डॉक्टर भीमराव हाटकर, निर्मल प्रकाशनचे प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी, समता सैनिक दलाचे लेफ्टनंट कर्नल आनंद झडते, सदाशिव हनुमंते उपस्थित होते। प्रारंभी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण केल्यानंतर वदंत शीलरत्न थेरो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले। सुंदर आणि महत्त्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं भाग्य मला लाभलं। याचं श्रेय जगदीश कदम आणि निर्मल कुमार जी यांच्याकडे जातं। फार महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे। याचं कारण गौतम बुद्ध हा नेहमीच समकालीन राहणारा विचारवंत तत्त्वज्ञ आहे। गौतम बुद्ध कधी भूतकाळात जमा होत नाही, त्यामुळे प्रत्येक शतकामध्ये प्रत्येक काळामध्ये गौतम बुद्धांची त्यांच्या विचारांची गरज ही राहते। आणि म्हणून हे जे कार्य आहे दिगंबर गंगाराम चिकाटे यांचं, ते मला अतिशय महत्त्वाचं वाटतं। कारण या काळामध्ये गौतम बुद्ध विचाराची जी समकालीनता आहे, जी अपरिहार्यता आहे, ती त्यांनी एका वेगळ्या नाटकाच्या फॉर्ममध्ये मांडलेली आहे। हे जे संपूर्ण नाटक आहे ते नाटक गौतम बुद्ध आणि त्याचा धर्म हे पुस्तक आणि बाबासाहेबांचे विचार यांना पूर्णपणे पचवून लिहिलेलं नाटक आहे। त्याच्यामुळं या नाटकामुळं बुद्ध आणि त्याचा धर्म हे पुस्तक आणि बाबासाहेब यांच्याविषयी आपल्या मनातली श्रद्धा, प्रेम आणि आदर ही हा दुणावत जाईल याची ग्वाही हे पुस्तक देणार आहे। दुसरी गोष्ट, नाटक हा जो प्रकार आहे तो भूमिका, संघर्ष आणि परिवर्तन असा पुढे जात राहणार आहे। आणि बेसिकली मूलतः नाटक हे रंगभूमीवर आणायला पाहिजे, रंगभूमीवर त्याचा प्रयोग झाला पाहिजे। तेव्हा मी लेखक आणि प्रकाशकाकडून अशी अपेक्षा करतो की त्यांनी हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न करावा। दुसरी गोष्ट, त्यांचं जे आकलन आहे दिगंबर चिकाटे यांचं, ते अतिशय बरोबर आहे। पुष्कळदा बुद्ध समजून घेण्यामध्ये, बाबासाहेब समजून घेण्यामध्ये माणसं चुका करतात आणि एकापर्यंत तो बाबासाहेबांच्यावर आणि गौतम बुद्धावर अन्यायच असतो। असा कुठल्याही प्रकारचा अन्याय या लेखकानं होऊ दिलेला नाही, हे मला मोठं स्पृहणीय वाटतं। तेव्हा या पुस्तकामुळं माझ्यासारख्या वाचकाच्या, लेखकाकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि आपल्या नंतरच्या कलाकृतींमध्ये, नंतरच्या साहित्य लेखनामधून त्या नक्कीच पूर्ण करतील याची खात्री आणि ग्वाही देणारं असं हे पुस्तक आहे। तेव्हा या पुस्तकाबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्याच्या प्रकाशनाची संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद मानतो। जय भीम। मराठीतील एक ज्येष्ठ लेखक, विचारवंत आमचे मित्र दिगंबर चिकाटे यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक आणि अनेक वर्षांची साधना त्यांची आहे। वाचन, चिंतन, मनन या माध्यमातून त्यांनी सम्यक संबुद्ध हे महानाट्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्म हा जो ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचा आधार घेऊन हे महानाट्य लिहिलेलं आहे। आणि महानाट्य लिहित असताना त्यांच्याकडे जे पाली भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आहे, पाली भाषेचा आणि पाली भाषेतील सगळ्या साहित्याचा त्यांचा जो अभ्यास आहे लेखकाचा, त्या अभ्यासाचा, त्या चिंतनाचा त्यांनी पुरेपूर वापर केलेला आहे। आणि अत्यंत चिंतनगर्भ, एकतर आशयाच्या दृष्टीनं अत्यंत प्रभावी भाषा आणि नाटकाला नाट्यरूप देण्यासाठी ज्या गोष्टी लागतात, थोडासा संघर्ष लागतो, ती संघर्षशीलतासुद्धा ह्या नाट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। अत्यंत परिश्रमाने त्यांनी हा ग्रंथ त्यांनी जो सिद्ध केलेला आहे, त्या ग्रंथाचं आज विमोचन होते आहे नांदेडमध्ये। तेव्हा आमचे ज्येष्ठ लेखक मित्र, मला वाटतं
त्यांनी आता ही त्यांची कलाकृती अत्यंत महत्त्वाची आहे आणि अशा प्रकारच्या कलाकृती त्यांनी पुढेसुद्धा द्याव्यात आणि वाचकांना एक बुद्ध आज कसा काळाच्या ह्या परीखामध्ये ह्या काळामध्ये की आपल्याला बुद्धाची कशी गरज आहे, बुद्ध विचाराची कशी गरज आहे हे जगासमोर मांडलं पाहिजे. त्यांच्या ह्या ग्रंथाचं मी स्वागत करतो, लेखकाचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. मी एक लेखक आहे. चिकाटे सरांनी सम्यक संबुद्ध हे नाटक लिहिले आहे. हे नाटक द बुद्धा अँड हिज धम्मा या महान ग्रंथावर आधारित आहे. चिकाटे सर काही दिवसापूर्वी निर्मल कुमार यांच्या निर्मल प्रकाशनामध्ये आले होते. त्यांनी त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगितले आणि त्यावेळेस त्यांनी अशा काही गाथा म्हणून दाखवल्या की त्यांच्या म्हणजे गाथाचं आम्हाला आत्ताही कौतुक वाटते. जवळपास ते 80 वर्षाचे आहेत आणि 80 वर्षाचे असतानासुद्धा इतक्या गाथा त्यांना मुखपाठ आहेत. याबद्दल त्यांचे केलेले कौतुक कमीच आहे. त्यानंतर हे पुस्तक सर्वांनी वाचावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो. मी दिगंबर गंगाराम चिकाटे, राहणार बोदडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड इथला रहिवासी असून मी सम्यक बुद्ध हे महानाट्य पुस्तक लिहिलेलं आहे आणि पुस्तक लिहिण्यासाठी हे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा या पुस्तकातून काही उतारे घेतलेले आहेत आणि त्याचं प्रकाशन बरेच दिवस रखडल्या गेलं होतं. परंतु आमच्या आदरणीय सूर्यवंशी साहेब निर्मल प्रकाशन यांच्यातर्फे ते पुस्तक प्रकाशित त्यांनी हे केलं, सहकार्य केलं, प्रकाशित केलं आणि मी त्याचं ऋणी आहे आणि आभारी पण आहे. आणि हे पुस्तक छोटेखानी असल्यामुळे सर्वाला आवडेल. त्याचं तत्वज्ञान काय? त्याचं तत्वज्ञान हे की बुद्ध कळायला पाहिजेत आणि बुद्धाचा धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काही जे त्यांनी उपदेश केलेले आहेत धम्मदेशनेचे ते उपदेश मी त्याच्यात टाकलेले आहेत. उदाहरणार्थ मनोपुबगम्मा धम्मा मनोसेटा मनोमाया मनसाची परुथेन भासती वा करीती ततो न दुःख मनवेती चक वाहतो पदं मनोपुबगम्मा धम्मा मनोसेटा मनोमाया मनसाची पत्सनेन भासितव्या करीती ततो न सुख मनवेती चक छाया आणि वापिनी. ही जी आहे, एखादा माणूस जर द्वेषाने बोलत असेल तर त्याच्या पाठीमागे घोड्याचा पटला चाकं करतात आणि कातोडे काढतात, त्याप्रमाणे त्याच्या पाठीमागे दुःख लागते. आणि दुसऱ्या गाथेमध्ये असं सांगितलेलं आहे, एखाद्यानं जर समजा एखाद्याला सहकार्य केलं किंवा त्याला दुःखातून मुक्त करण्यासाठी तो झटत असेल तर त्याच्यामध्ये सुख अशा पद्धतीने लागते, तुमची सावली तुमची साथ सोडत नाही. ह्या अशा काही धम्मगाथ्या आहेत आणि ते ट्रेझरी ऑफ ट्रूथ म्हणून पुस्तक धम्मगाथेचं लिहिलेलं आहे. त्या धम्मगाथेमधून काही गाथा घेतलेल्या आहेत. ही प्रेरक पुस्तके प्रेरक ठरेल आजच्या पिढीला असं मी हे करतो.